नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी सर्वांचं आभार व्यक्त करू इच्छितो। त्याचं कारण असं आहे मित्रांनो की मी खूप कमी कालावधीमध्ये तुम्ही चांगला प्रतिसाद दिल्यामुळे आपल्या या वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलवर 10,500च्या वर आपले सबस्क्रायबर गेलेले आहेत। त्यामुळे सर्वांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो। आता मित्रांनो, मी सुद्धा एका शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे आणि शेतकऱ्यांविषयी थोडी तळमळ होती। शेतकऱ्यांना पीक विमा असेल, कांद्याचे प्रश्न असेल, शासनाच्या नवनवीन योजना असतील, अशा जी काही माहिती असतात तर ती माहिती देण्याचा माझा हा एक छोटासा प्रयत्न होता आणि या प्रयत्नाला खूप चांगलं आणि अल्पावधीत चांगलं यश मिळालेलं आहे। त्यामुळे मी सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो। आता मित्रांनो, मी शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे मला शेतकऱ्याविषयी थोडी तळमळ होती आणि शेतकऱ्यांना या गोष्टींची माहिती व्हावी, त्यांची प्रगती व्हावी, त्यांच्या जीवनमानामध्ये बदल व्हावा असं मलाही वाटतं। पण मित्रांनो, मी आता जे काही वर्षभरामध्ये हे बघतोय, वाचतोय, आपल्याला माहिती देतोय, आता त्यामधून एक काही गोष्टी अशी माझ्या लक्षात आलेल्या आहेत। आता शेतकरी मित्रांनो, सर्वसाधारण शेतकऱ्यांची एक नॉर्मल आणि साधी अपेक्षा असते की आपण शेती करतोय, शेतीमधून जो काही माल मिळतो, उत्पन्न होतं, तर त्या उत्पन्नाला एक चांगला भाव मिळावा आणि चांगला भाव मिळून म्हणजे मागच्या वर्षी समजा एखाद्या मालाचा भाव 5,000 असेल तर तो पुढच्या वर्षी 5,000, 7,000, 8,000 वर जावा आणि त्यामधून जे काही शिल्लक उत्पन्न मिळेल त्या माध्यमातून आपल्या जीवनमानामध्ये चांगला बदल करावा असं सर्वसाधारण शेतकऱ्याचं मत असतं। मात्र या शेतकऱ्यांच्या मालावर शासनरूपी या व्यवस्थेची बंधने इतकी आहेत मित्रांनो की मी आता जवळपास इतके वर्ष झाली बघतोय की बऱ्याच शेतीमालांचे भाव हे जागच्या जागीच आहेत आणि काहींचे 4 वर्षापूर्वी 10,000 होते तर ते 7,000वर आले, 5,000वर आले, मात्र ते जास्त वाढत गेले नाही। आणि इतर ज्या काही वस्तू आहेत मार्केटमधल्या, मग इतर कोणत्याही असो, त्यामध्ये सोनं असेल, तुमची मोटरसायकल असेल, तुमचं सिमेंट असेल, घर बांधायचे साहित्य असतील किंवा लग्नासाठी लागणारे कापड साहित्य असतील, किराणा माल असेल, अशा प्रत्येक वस्तूचे भाव हे वाढत जातात, मात्र शेतकऱ्यांच्या मालाचे भाव वाढत नाही। यावर लक्ष कोण देणार? आता सरकारी व्यवस्था म्हणायचं तर या सरकारमधले जे काही आता सरकार आहे आणि सरकारमध्ये विरोधी पक्ष आहेत आणि आत्तापर्यंत मी बघतोय की प्रत्येक विरोधी पक्ष हा शेतकऱ्यांचा असतो आणि ज्या वेळेस तो विरोधी पक्ष सरकारमध्ये जातो त्यावेळेस तो शेतकऱ्यांचा नसतो, जो सरकारमध्ये होता तो विरोधात गेलेला तो शेतकऱ्यांचा होतो, अशी परिस्थिती होते। मग नेमकं नुसतं शेतकऱ्यांचा वापरच होतोय का? मग विरोधी पक्ष जो असतो त्याला सरकारमध्ये जाण्यासाठी फक्त शेतकऱ्यांच्या मतांचाच उपयोग घ्यायचा आहे का? आणि या व्यवस्थेमध्ये जे एवढे मोठाले नेते आहेत, जे विरोधी पक्षात होते, तेच सरकारशी जाऊन मिळतात। आता हे सरकारशी जाऊन मिळतात तर हे शेतकऱ्यांच्या किंवा समाजाच्या प्रश्नासाठी सरकारमध्ये सामील होतात किंवा सरकारच्या सोबत जातात का? हा एक मोठा प्रश्न आहे। मात्र तसं दिसत नाही। हे स्वतःच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत या वाचवण्यासाठी किंवा स्वतःचे जे काही काळे धंदे केलेले आहेत ते वाचवण्यासाठी सरकारसोबत जातात, असंच सध्याच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियामधल्या बातम्यांमधून दिसतंय मित्रांनो। मग शेतकऱ्यांना वाली कोण? आता शेतकऱ्यांचे पुन्हा दुसरे प्रश्न आहेत पीक विमा। पीक विमा शेतकरी आत्तापर्यंत भरत होता, स्वतः भरत होता, त्यांना पीक विमा अल्पावधीत काही शेतकऱ्यांना येत होता, काही शेतकऱ्यांना येत नव्हता। मात्र मागच्या वर्षीपासून सरकारने 1 रुपयामध्ये पीक विमा केला। आता तो काही शेतकऱ्यांना 25% अग्रिम मिळाला, काही शेतकऱ्यांना मिळालाही नाही आणि आता सुद्धा वरील काही विमा येत आहे, तो पण सर्व शेतकऱ्यांना येत नाही। काही शेतकऱ्यांना येतो, काही शेतकऱ्यांना येत नाही। आता काही भागामध्ये लोकसभेच्या या निवडणुका पार पडल्या। आता या निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांविषयी कोणत्या प्रश्नावर विरोधी पक्ष बोलला किंवा सरकार बोलले असं तर काही जास्त प्रमाणात दिसलं नाही। फक्त हे एकमेकांच्या उन्या कोण कुठं कसा गेला, कोणी इकडे का नेला, कोणता पक्ष फोडला, कोणता नेता तिकडे का गेला, याशिवाय जास्त शेतकऱ्याविषयी कोणतंही काही बोललेलं आढळलेलं नाही। आता मित्रांनो,
मग ह्या व्यवस्था जी आहे हे सरकार कोणासाठी तयार होत असते? समाजासाठी तयार होते का यांना यांच्या पक्षाचं नाव मोठं करण्यासाठी होते का या का नेत्यांना मोठं होण्यासाठी हे सरकारमध्ये सामील होतात? हाच खूप मोठा प्रश्न आहे. समाजाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. हे नेते कोणासाठी? सरकार हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी, शेतकऱ्यांवर काही आपत्ती येतात, नैसर्गिक आपत्ती असतात, अशा आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी ही व्यवस्था निर्माण होत असते. आणि ही व्यवस्था फक्त जर स्वतःसाठी वापरत असेल, स्वतःसाठी चालत असेल, तर या सर्व समाजातील शेतकऱ्यांचं, सर्व समाजातील घटकांचं, जे आज तरुण शिकत आहेत, यांना नोकऱ्या कोण देणार? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे तर अनंत प्रश्न आहेत. त्यामध्ये हे शिकलेले तरुण आहेत. आज DED BED इतके तरुण बेकार आहेत की साधी जर सेवकाची जागा निघाली तर MA BEd DED झालेले तरुण हे सेवकाच्या जागेसाठी अर्ज करत आहेत. मग ही खूप बिकट परिस्थिती आहे. मग या परिस्थितीला कोण सावरणार? त्यामुळे शेतकरी मित्रांनी सुद्धा हुशार होणं गरजेचं आहे. आणि या परिस्थितीवर आता शेतकरी जे तरुण आहेत, या तरुणांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की या व्यवस्थेला जर सरळ करायचं असेल, मग आपण शिकलो त्याचा उपयोग काय? कारण आपण शिकलो म्हणजे आपल्याला काहीतरी कळतंय या असा त्याचा अर्थ होतो. एखादा शिकलेलाच नाही तर त्याला या व्यवस्थेतलं कळणार नाही. मग तरुणांनी हा विचार करणं गरजेचं आहे की आपण शिकून काय फायदा? मग आपण हे कुठंतरी ह्या राजकारण्यांना, ह्या नेत्यांना प्रश्न विचारले पाहिजे. जे आपले लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो यांना या गोष्टीची विचारणा केली पाहिजे की बाबा तू कशासाठी आमदार झालास, कशासाठी खासदार झालास, किंवा कशासाठी जिल्हा परिषदचा सदस्य झालास, यावर कधीतरी विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि त्याशिवाय जोपर्यंत हे तरुण शिकलेले या लोकांना प्रश्न विचारणार नाहीत, तोपर्यंत हे असंच करत राहणार. हे एकमेकामध्ये ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात. हे कधी शेतकऱ्यांसाठी शेतीमालाचे भाव वाढले म्हणून असा एखादा नेता तुम्हाला ह्या पक्षातून त्या पक्षात गेलाय असं कुठं दिसतंय का? की एखादा नेता म्हणला की बाबा मी हा पक्ष सोडतोय, त्या पक्षात जातोय, का तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी बोलत नाहीये. असं कधीच होत नाही. मात्र निवडणुका जवळ आल्या की यांना शेतकरी आठवतो. पण यावेळेस तर शेतकऱ्यांचे प्रश्न कुठेही दिसले नाही. शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान होतं तेही मिळालेलं नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना KYC करा, हे भानगडी करा, अशा यामध्ये शेतकरी परेशान होत आहे. आता जवळपास शेतकऱ्यांना जमीन कमी झालेली आहे. प्रत्येक घरात एक शेतकरी, त्याची बायको आणि एक मुलगा, एक मुलगी एवढं सर्वसाधारण कुटुंब आहे. आणि त्या शेतकऱ्याला पीक विमा भरणे, हे असं काही दुष्काळी अनुदान आलं याच्या KYC करणे किंवा क्रॉप लोन काढणे म्हणजे पीक कर्ज काढणे, अशा गोष्टीसाठी जर तो एकटा शेतकरी, त्याला जर रोज तालुक्याला जाणे, स्वतःची शेती करून ही सर्व कामे करायची म्हटलं तर किती अवघड आहे. कारण त्यानं शेतीत काम करायचं, पीक विमा भरायचा किंवा ज्या काही क्रॉप लोन आहे किंवा KYC करावी लागते, अशा अनेक बरेच गोष्टी या शेतकऱ्यांना करावं लागतात. आणि त्यामध्ये त्याच्या मालाला भाव नसतो. मग अशा याच्यात शेतकरी सुधारणार कसा? कारण शेतकऱ्यांनाही वाटतं उत्पन्न वाढलं पाहिजे, मात्र ही व्यवस्था शेतकऱ्यांना सुधरू द्यायचं नाही का, असा प्रश्न निर्माण होतो. मग या व्यवस्थेनं आता कांद्याचे प्रश्न होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगला भाव मिळणार होता, मात्र मागच्या 8 डिसेंबरपासून निर्यात बंदी लादली होती आणि त्यानंतर आता मागच्या 15 दिवसात ती निर्यात बंदी उठवली. पण त्यावर निर्यात कर तसाच ठेवला. 40% निर्यात कर, म्हणजे जे बाकीचे निर्यातदार देश आहेत त्यांचा निर्यात मूल्य हे कमी होतं आणि आपल्या भारतीय कांद्याचं निर्यात मूल्य जास्त होतं. मग आपला भारतीय कांदा कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला. म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे, कारण यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. त्यावेळेस कुठंतरी शेतकऱ्याला चांगलं स्थान मिळेल किंवा शेतकऱ्यामध्ये चांगली काही प्रगती होतील. नाहीतर अशीच जर ही व्यवस्था राहिली, हा पक्ष तिकडे, तो पक्ष इकडे आणि यांच्यातच जर साटलोटं चाललं तर शेतकऱ्यांना खूप भवितव्य अवघड आहे. मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या इतर बांधवांना शेअर करा. भेटूया मित्रांनो अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. थांबूया. जय हिंद.
जय महाराष्ट्र.